ओम नमो भगवते वासुदेवाय। कुरुश्रेष्ठ विदुरजी आणि परमभागवत परमभक्त मैत्रेयजी यांचा हरिद्वार क्षेत्री संवाद चालू आहे आणि त्या संवादादरम्यान विदुरजी मैत्रेयांना म्हणाले की देवर्षी नारद किंवा अन्य महात्मे सुद्धा जेव्हा आपल्यासारख्या साधू सज्जनांच्या भक्तांच्या समाजामध्ये भगवंताच्या गुणानुवादांचं कीर्तन करतात आणि ते कीर्तन जेव्हा सामान्य माणसांच्या कर्णरंध्रातून त्यांच्या हृदयात शिरतं तेव्हा त्या सामान्य माणसांच्या ठिकाणी सुद्धा संसार चक्रामध्ये गुरफटून टाकणारी ही जी देहगेहामधली आसक्ती आहे, घर गृहस्थीची आसक्ती आहे, ती आसक्ती नष्ट होते, नाश पावते। मैत्रेयजी आपले परम सखा असलेले आणि माझे पिताश्री असलेले मुनिवर कृष्णद्वैपायन यांनी सुद्धा भगवंतांच्या गुणाचं वर्णन करण्याच्या इच्छेनंच महाभारताची रचना केली। महाभारत हा जरी काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे इतिहास प्रधान ग्रंथ असला तरी त्या संपूर्ण महाभारताचं तात्पर्य भगवंतांचं गुणवर्णन हेच आहे। श्रीमद भागवताचे थोर अभ्यासक अधिकारी व्यक्ती असलेले स्वामी अखंडानंद सरस्वती यांनी त्यांच्या प्रवचनात एका ठिकाणी म्हटलं होतं की एक सदानंद येती म्हणून सत्पुरुष होऊन गेले आणि त्यांनी महाभारत तात्पर्य प्रकाश या नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथात त्यांनी अनेकानेक युक्तिवादांनी तर्कवादांनी हे सिद्ध केलंय की आदी पर्वापासून ते अंतिम पर्व जे महाभारतातलं आहे तोपर्यंत सगळीकडे महाभारतातल्या प्रत्येक कथेचं तात्पर्य, तिचा अभिप्राय म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्ती, भगवान श्रीकृष्णांचं महत्व हेच आहे। संपूर्ण महाभारताचं तात्पर्य भगवान आणि भगवत भक्ती यातच आहे। तेव्हा विदुर मैत्रेयांना सांगतायत की भगवंताच्या गुणांचं वर्णन करण्याच्या इच्छेनंच महाभारताची वेदव्यासाने कृष्णद्वैपायन व्यासाने रचना केली आणि त्याच्यात सुद्धा विषय सुखांचा उल्लेख करतानाच माणसांची बुद्धी भगवंताच्या कथांकडे, भगवंताच्या भक्तीकडे कशी लागेल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। भगवत कथामध्ये असलेली आवड श्रद्धाळू माणसांच्या हृदयामध्ये जशी वाढत जाते तशी अन्य विषयांबद्दल त्यांच्या अंतःकरणात विरक्ती निर्माण होते आणि मग अशी माणसं भगवत चरणांच्या निरंतर चिंतनामुळे सदैव आनंदमग्न होतात, आनंदात डुंबून राहतात आणि त्यांची सगळी दुःख तत्काळ नाहीशी होतात, नष्ट होतात। मला तर त्या लोकांबद्दल अतिशय वाईट वाटतं, दुःख होतं, शोक होतो की जे अज्ञानी आहेत, जे निरंतर दुःख करत राहतात कारण आपल्या मागल्या जन्मातल्या पापांमुळं भगवान श्रीहरींच्या कथांपासून ते परामुख झालेले असतात। आणि होतं असं की काळरूप असलेला भगवान त्यांच्या त्या अमूल्य जीवनाला सतत कापत असतो, त्या जीवनाची काटछाट करत असतो आणि अशी माणसं वाणी, देह आणि मनानं फुकट ते वादविवाद घालत बसतात,
व्यर्थ प्रयत्न करतात, व्यर्थ कर्म करतात आणि नाहक कुठल्या ना कुठल्या तरी चिंतनामध्ये आणि चिंतेमध्ये लागतात. मैत्रेयजी, आपण अशा सगळ्या दीनांवर, दुःखितांवर कृपा करणारे आहात. तेव्हा भुंगा जसा फुलांमधला रस अलगदपणे काढून घेतो, त्याच प्रकारे ह्या सगळ्या ज्या भगवंतांच्या कथा आहेत, ह्या सगळ्या ज्या लौकिक कथांमधनं सारभूत असं जे भगवंतांचं परमकल्याणकारी पवित्र चरित्र आहे, त्यांची जी कीर्ती आहे, ती कथा आपण मला योग्य ती चाळण लावून सगळ्यांच्या कल्याणासाठी म्हणून सांगावी. सर्वेश्वर अशा भगवंतानं या संसाराची, प्रपंचाची उत्पत्ती, स्थिती आणि त्याचा लय करण्यासाठी आपल्या मायाशक्तीचा स्वीकार केला आणि राम, कृष्ण इत्यादी अवतारांच्या द्वारे जी अनेक अलौकिक अशा लीलापूर्वक कामं केली, ते सगळं आपण मला सांगावं. हा सगळा संवाद शुकदेवजी परीक्षिताला सांगतायत आणि मग पुढे ते म्हणाले की विद्वारांनी हा जो प्रश्न केला होता किंवा ही जी मागणी केली होती, ही काही केवळ त्यांच्यासाठी केलेली नव्हती. यच्चयावत सगळ्या जीवांच्या कल्याणासाठी हा त्यांनी केलेला प्रश्न होता, त्यांनी केलेली मागणी होती. आणि ते ऐकल्यानंतर मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रेय त्यांचं कौतुक करत आणि त्यांच्या त्या वृत्तीचं अभिनंदन करत पुढे त्यांच्याशी बोलायला लागले. ते काय बोलले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.